क्रांतीज्योती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले अवघाचा संसार सुखाचा करीन आनंद भरीन तिने लोकी असे म्हणणारे संत ज्ञानोबा, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी असा संदेश देणारे संत नामदेव महाराज यांना, सर्व महापुरुषांना आणि महामातांना सर्वात प्रथम या व्यासपीठावरून मी वंदन करतो. आज आपल्या समक्ष मांडण्यासाठी या ठिकाणी उभा आहे. खरं म्हणजे मी असाच भीत आलो होतो की भाषण करायला शिका, आणि मी आल्यानंतर मला वाटलं की खरंच मला जमेल का, मला येईल का. मी आल्यानंतर मग या ठिकाणी हा मी कोर्स जॉईन केला. पण खऱ्या अर्थाने मी आज अत्यंत आत्मविश्वासाने सांगू शकतो की मला या कोर्सचा खूप फायदा झाला. मी स्वतः वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करतो, पेशाने मी डॉक्टर आहे, त्यात मी शासकीय सेवेमध्ये आहे. पण मला लोकांसमोर जाण्यासाठी खूप भीती वाटायची. लोकांसमोर गेलं का मला जमेल का नाही, माझ्याने होईल का नाही. कधी कधी मला लोक सांगायचे की डॉक्टर या अमुक विषयावर बोला. आता मी शासकीय क्षेत्रामध्ये असल्यामुळं मला बऱ्याचशा विषयावर बोलायची संधी मिळते किंवा मला बोलावं लागतं. कुठल्या तरी आजाराबद्दलची मला माहिती द्यायची असते, कुठल्या तरी मिटिंगला मला अटेंड करायचं असतं. पण मला इतकी भीती वाटायची तर मला यायचं नाही. पण मी हा कोर्स जॉईन केल्यानंतर माझ्यामध्ये अत्यंत सकारात्मक बदल झाला, माझ्यामध्ये खूप फरक पडला. आता मी बिंदास पद्धतीने भाषण करतो, बिंदास पद्धतीने त्यांच्याशी बोलू शकतो. अगदी माझा एक छोटासा प्रसंग सांगेल. 15 ऑगस्टच्या दिवशी मी त्या ठिकाणी भाषण केलं. तोपर्यंत लोकांना तोपर्यंत जे शिक्षक मंडळी होती तेच त्या माझ्या संस्थेमध्ये भाषण करायचे किंवा त्या ठिकाणी त्या सूत्रसंचालन करायचे. पण त्या दिवशी मी त्यांना सांगितलं की नाही, तुम्ही थांबा, मी बोलतो. आणि त्यानंतर मी भाषण केलं तर मला त्या ठिकाणी 8-10 लोक येऊन भेटली. ते मला डॉक्टर लय भारी बोलले, तुम्ही कसं काय बोलले, एवढं कसं काय. त्या ठिकाणी मी त्यांना सांगितलं की मी सुद्धा मानवाचा कोर्स केला. म्हटलं आमचे आदरणीय गुरुवर्य कंसे पाटील सरे, ही जादू जी तुम्हाला दिसते, माझ्यामधला जो फरक तुम्हाला दिसतोय, हा आमच्या गुरुवर्यांमुळे झालेला आहे. म्हणजे हा या ठिकाणी नुसतं भाषणच शिकत नाही, कसं लोकांशी बोललं पाहिजे, लोकांवर आपली छाप कशी पाडली पाहिजे, लोकांवर आपला प्रभाव कसा पडला पाहिजे. बघा तुम्ही बोलत असतात, कोण इकडं बघतं, कोण तिकडं बघतं, काही लोक आपल्याला डिमांडच देत नाही, ऐकलं तर ऐकलं, अशा पद्धतीने आपल्या सगळ्यांसोबत होतं. पण जसा मी हा कोर्स जॉईन केला, आता लोक स्वतः मला भेटायला येतात, सर बोला, डॉक्टर बोला. आपण बोललो, साधी पण गोष्ट बोललो, त्याच्यामध्ये सुद्धा लोक लक्ष देऊन आपल्याकडे ऐकतात. माझ्या स्टाफ सुद्धा आता त्यांना समजायला लागलं की आता हे कुछ अलग इंसान बन गए, वेगळा माणूस झालाय हा माणूस. याच्यामध्ये चेंज कसं काय झाला, त्यांना असा मोठा प्रश्न पडलाय, याच्यामध्ये एवढा बदल झाला कसं काय. आधी तर एकदम मिन काय सांगू का नको, बोलू का नको असं असायचं. आता एकदम दणक्यात सांगतो, अरे इकडे रे, चल हे कर. त्याला बोलण्याची सरांनी ज्या टिप्स दिल्या आहे की तुमचे नजरेचे हावभाव कसे असले पाहिजे, तुमचे हातवारे कसे असले पाहिजे, तुमचा बोलण्याचा पिच किंवा टोन कसा असला पाहिजे, कुठं तुम्ही मवाळ बोललं पाहिजे, कुठं तुम्ही धारदार बोललं पाहिजे, शब्दांचा वापर कसा केला पाहिजे. खऱ्या अर्थाने याच्यामुळे मला खूप फायदा झाला. आणि मी या क्लासमध्ये आल्यानंतर मला सुरुवातीला असं वाटलं की ठीक आहे, म्हटलं काही असं असेल क्लास आपण जॉईन तर करूयात. पण ज्यावेळेस मी तिथले जे माझे विद्यार्थी सहकारी त्यांची ओळख जर बघितली तर बघितलं, एक जण PI इन्स्पेक्टर, एक जण बघितलं तर 11 कंपन्यांचे मालक, एक जण बघितले एक विमा क्षेत्रातले मोठे प्रतिनिधी, एक माझे सहकारी आहेत ते तर MSCB मध्ये मोठ्या अधिकारी पदावर कार्यरत आहे. एवढे मोठमोठे लोक या ठिकाणी. राजकीय लोकांची तर मोजदातच नाही तिथं. राजकीय लोक तर एवढे आहेत की भरपूर, कोण सदस्य, कोण सरपंच, कोण जिल्हा परिषद सदस्य. मध्यंतरी मला एकाचं मनोगत सांगितलं एका माझ्या सहकारी विद्यार्थी मित्रांनी की ते 2 वेळा जिल्हा परिषदला उभे राहिले, भरपूर खर्च केला, पैसे भरपूर मोकार पैसा लावला, पण ते काही निवडून आले नाही आणि बोलताच येत नव्हतं. मग त्यांना कोणीतरी सांगितलं इथं कंसे पाटील सर येतात आणि ते शिकवतात. त्यांनी तो कोर्स जॉईन केला, मागच्या पंचवार्षिकला निवडून आले. ते त्यांच्या मनोगतामध्ये त्यांनी आपल्याला सांगितलं. विमा क्षेत्रातले माझे प्रतिनिधी आहेत, त्यांनी पण हा कोर्स जॉईन केला. ते पण सांगायचे की सर आम्ही पॉलिसी काढायला जायचो, लोक निघून जायचे, लोकांना असं वाटायचं हा काहीतरी प्रोडक्ट आपल्या गळ्यामध्ये टाकतोय, आमचा त्यांच्यावर प्रभाव पडायचा नाही. आम्ही जीव तोडून सांगायचो. पण सरांनी त्यांना सांगितलं की तुम्ही अशा पद्धतीने बोला, अशा पद्धतीने लोकांना पटवून सांगा, अशा पद्धतीचे मेसेज तुम्ही तयार करा. हे त्यांनी केल्यानंतर त्यांनी सुद्धा त्यांच्या मनोगतामध्ये सांगितलं की मी महिन्याला साधारण 10-20 ज्या काही पॉलिस्या व्हायच्या, आता माझ्या जवळपास सर त्याच्या 10 पट पॉलिसी, म्हणजे 200 पॉलिसी मी महिन्याला काढायला लागलो. आता मला काम एवढं झालं की आता मला तुमच्याकडे यायला सुद्धा शनिवारी वेळ भेटत नाही, तरी सुद्धा मी प्रयत्न करतो, कारण हा माझ्या आयुष्यामधला जो फरक पडलेला आहे तो त्याच्यामुळे पडलेला आहे. खूप सारे चमत्कार. हे नुसतं भाषण नाही आहे. कंसे पाटील सर म्हणजे भाषण नाही, कंसे पाटील सर म्हणजे जादूगार आहे, चमत्कार आहे.
तुमच्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थानं जर तुम्हाला चमत्कार घडवायचा असेल तर तुम्ही नक्की हा कोर्स केला पाहिजे. कारण याच्यामध्ये तुम्हाला तुमची आयडेंटिटी शिकवली जाते, तुमच्या आत पाहण्यासाठी शिकवलं जातं. आजपर्यंत आपण लोकांकडे बघत असतो, याचं काय त्याचं काय, दुसऱ्यांचे फॉलोअर होण्यापेक्षा स्वतःचं पहिले फॉलोअर होणं या ठिकाणी शिकवलं जातं. तुमच्यातलं आतलं स्वत्व या ठिकाणी बाहेर काढलं जातं. मला या कोर्सचा खूप फायदा झाला. मी आमच्या आदरणीय गुरुवर्य कनसे पाटील सरांचे मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांना सलाम करतो आणि थांबतो. जय